नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. संघर्ष अकॅडमी वर्धा या आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, यावर्षी आपण एक नवीन सिरीज सुरू करून राहिलो, जिचं नाव आहे मनोगत यशवंतांची. जे विद्यार्थी यशस्वी झाले आहे त्यांच्याकडून आपण त्यांच्या या यशाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत, की त्यांच्या या प्रवासामध्ये काय अडथळे आले, काय अनुभव आले आणि त्यांच्या या अनुभवावरून आपले नवीन विद्यार्थी घडतील या आशेनेच आपण ही सिरीज सुरू केलेली आहे. तर आजचे आपले यशवंत आहे वृषाली दांडेकर, जिचं सिलेक्शन झालं आहे यावर्षी वर्धा पोलीसमध्ये आणि खूप कमी दिवसामध्ये तिने हे यश मिळवलं आहे. स्वागत आहे वृषाली तुझं आमच्या या सिरीज मध्ये. यावर्षी तुझं सिलेक्शन झालं आणि सिलेक्शन मध्ये आपण तुझ्या आई वडिलांना पण सत्कारासाठी बोलवलं होतं. तो सत्कार झाल्याच्या नंतर त्यांच्या काय भावना होत्या, की आपल्याला आपल्या मुलीमुळे आज स्टेजवर सत्कार झाला, काय भावना होत्या त्यांच्या? म्हणजे मी त्यांना घरी गेल्यावर विचारलं होतं की तुम्हाला कसं वाटलं बा प्रोग्राम मध्ये येऊन, तुम्हाला सरांनी बोलवलं आहे. तर ते माझे आई बाबा म्हणत होते की खूप चांगलं वाटलं बा मनाला, की सरांना आम्हाला म्हणजे खूप सन्मान दिला आणि तुझ्यामुळे आज आम्ही म्हणजे स्टेजवर गेलो, आजपर्यंत स्टेजवर वगैरे गेलो नाही आणि सगळ्यांसोबत सत्कार केला, तर खूप मनाला खूप छान नाही, वाटलं. आपलं टार्गेटच ते होतं, की हा. ज्यावेळेस एखादा व्यक्ती यशस्वी होतो, एखादा मुलगा असो, मुलगी असो यशस्वी होतो, त्यामध्ये सर्वाधिक जी खुशी होते ती आई-वडिलांना होते. कारण ज्या दिवशीपासून मुलाचा जन्म होतो किंवा मुलीचा जन्म होतो, त्या दिवसापासून त्याचे आई-वडील त्याच्या भविष्याचे स्वप्न पाहतात, की आपल्या मुलानं काहीतरी मोठं व्हावं, काहीतरी करावं. आणि म्हणूनच आम्हाला ती यावर्षी आयडिया सुचली, की यशस्वी विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांना जर आपण बोलवू शकलो, तर त्यांची ती फिलिंग जसं आता आपण स्क्रीनवर पाहून राहिलो, की त्या एंट्रीमध्ये तुझ्या आई-वडिलांच्या भावना दाटून आल्या असतील, की हा. तिथून आपण स्क्रीन पर्यंत स्टेज पर्यंत येताना. हा. तर आम्हालाही तीच गोष्ट अचीव्ह करायची होती आणि कदाचित ते यावर्षी आपल्याला सुचलं. मला वाटतं ती एक चांगली आयडिया होती. आणि मला पण छान वाटलं की म्हणजे माझ्या याच्यामध्ये याच्यामुळे माझ्या आई बाबाला यायला मिळालं, म्हणजे त्यांना सन्मान मिळाला, हे मला खूप चांगलं वाटलं. निश्चितच प्रत्येक मुलाचं कर्तव्य असायला पाहिजे, की आपल्या आई-वडिलांचा एक दिवस आपण मान उंच करू आणि ती वृषालीने केलेली आहे. त्यासाठी तिचे आई-वडील खरंच खूप धन्य आहेत आणि आज तुझं सिलेक्शन झालेलं आहे. पण आपण जाणून घेऊ तुझ्या प्रतिक्रिया, की आता सिलेक्शन झाल्यावर आपल्याला कसं वाटते? आपल्या घरच्यांचे अनुभव कसे आहेत? काय प्रतिक्रिया आहे घरच्यांची? सर जेव्हापासून म्हणजे सिलेक्शन झालं तेव्हापासून म्हणजे घरचे इतके खुश आहे माझ्याच्याने, हं. की म्हणजे खूपच म्हणजे असं कुठे बाहेर वगैरे गेले तर त्यांना म्हणायचे की तुमची मुलगी पोलीस झाली का बा, तर त्यांचा जो आपण चेहरा बघतो हसरा, तो म्हणजे हं. आपल्या मनाला म्हणजे खूप चांगलं वाटते की नाही आपण काहीतरी म्हणजे केलं बा आपल्यामुळे त्यांच्या. आपल्या हा. आई-वडिलांना हा. समाधान भेटलंय याचं समाधान जास्त मिळालं बा. समाधान आहे. हा. हं. आणि त्यांना पण खूप चांगलं वाटते की बाकीचे म्हणजे लोक म्हणजे गावातले वगैरे लोक, मी म्हणजे पहिली मुलगी आहे गावातली की जे हं. पोलीस झालेली आहे. आजपर्यंत आमच्या गावामध्ये तुझं कोणी. गाव मांडगाव हो, मांडगाव. आणि मांडगाव मधून ही पहिली महिला पोलीस आहे. म्हणजे आजपर्यंत मांडगाव मध्ये एकही मुलगी पोलीस मध्ये लागली नाही. म्हणजे बघा, आज त्या आई वडिलांची कंडिशन कशी असेल, की गावातली पहिली मुलगी ही आपली मुलगी पोलीस आहे. तर निश्चितच गर्व वाटणार आहे, अभिमान वाटणार आहे आणि हे तर आई वडिलांची फिलिंग झाली. पण तुझी फिलिंग काय आहे? जसं आता याच्या आधी तू तयारी करत होती आणि सिलेक्शन झाल्याच्या नंतर काय तुझ्या प्रतिक्रिया, कसं वाटतंय? देन जेव्हा प्रॅक्टिस करत होती तेव्हा तर आपण खूप आपल्याला सहन करावं, म्हणजे कसं काय आपलं लायब्ररीतलं आहे हं. आणि ग्राउंडवर जेव्हा जात होती तेव्हा प्रॅक्टिस म्हणजे कधी त्रास वगैरे आला, हं. पण असं म्हणजे मनात करत होती की आता त्रास सहन केला तर समोरचे दिवस आपले चांगले म्हणजे जाईल बा, तर ते प्रॅक्टिस करत होती. आणि म्हणजे मग आता जेव्हा सिलेक्शन झालं तेव्हा इतकं मनाला खूप छान वाटलं, हं. की म्हणजे आता झालं बा आपलं, पण समोर पण आहे, हं. पण आता केलं बा आपण. म्हणजे आपण काहीतरी आपल्या आयुष्यामध्ये अचीव्ह केलं आहे आणि आपण केलेल्या मेहनतीचं काहीतरी फळ फळ झालं याची मिळालं. आपल्याला नेहमी जाणीव हो. होत राहते. ठीक आहे. वृषाली, तू यावर्षी वर्धा पोलीसची म्हणजे महाराष्ट्र पोलीसची वर्दी मिळवली. पण तुझं आधीपासूनच स्वप्न होतं का, की मला पोलीसच व्हायचं आयुष्यामध्ये, की आणखी काही दुसरं ध्येय होतं? सर नाही, माझं म्हणजे हे पोलीसचं असं ठरवण्यात आलं, की जेव्हा मी छोटी होती तेव्हा हं. कुठे बाबासोबत वगैरे जायची, हं. तर माझी ताई राहायची सोबत ना मी राहायचं, तर कोणी म्हणायचे की तुम्हाला 2च मुली आहे का? म्हणजे तुम्ही दोघी हां, बहिणीच आहे, भाऊ दोघी नाहीये. बहिणी. हां, हं. आम्ही दोघी बहिणी. तर मग तेव्हा म्हणायचे की तुम्हाला मुलगा नाही का बा? हं. म्हणजे लोकांच्या नजरेत असं होतं की मुलगा पाहिजेनच बा. हं. पण आपली माझे. संस्कृती तशी आहे, हां, की पुरुष प्रधान आहे. म्हणजे मुलगा झाला तर वंशाचा टेंबा बनून दिवा बनून आपला वंश चालवणार आहे हां. असं.
तर तेव्हा मग माझ्या मनात असं आलं की आपण भले दोघी बहिणी आहे बा, पण हम्म. मी असं करील की माझ्या बाबाला खूप गर्व होईल बा, की हम्म. मुलगी आहे बा तरी पण मुलासारखं तिने नाव कमवलं बा माझं. हम्म. तर मग तेव्हा मला समजत नव्हतं की पोलीस भरती कशी द्यायची, काय राहते, पेपर राहते की फिजिकल राहते. पण माझ्या मनात एकच म्हणजे असा प्रश्न आला की आपण पोलीसच व्हायचं का. म्हणजे तू लहानपणापासून फक्त पोलीस हा, बनण्याचं स्वप्न पाहत आहे. स्वप्न बघत आहे. म्हणजे जेव्हाही तुझ्या वडिलांना आई वडिलांना लोक म्हणायचे की हा, मुलीच आहे मुलीच आहे, तर तुला तेव्हापासून खंत वाटत होती की हा, मुलगा नाही तर आपणच मुलासारखं काहीतरी आई हा. वडिलांचं नाव म्हणजे मोठं केलं पाहिजे. करायचं तर खूप चांगलं करायचं, म्हणजे वर्दी अशी आहे गोष्ट की कोणाच्या पण असं बघितलं मी तर खूप चांगलं वाटायचं बरोबर की आहे. याला खूप रिस्पेक्ट म्हणजे असं देते बा, मान सन्मान नाही, देते तर. खाकी वर्दीला हा, रिस्पेक्ट आहेच, अट्रॅक्शन पण आहे. आणि एक महत्वाची गोष्ट अशी की ही वर्दी जी आहे आज तू जी घालून आहे, हा, आज ती वर्दी आम्ही किती पैसे खर्च केले तरी आम्ही आमच्या अंगावर नाही घालू शकत. हा. आणि ती वर्दी मिळवासाठी आपल्याला झिजावं लागते, मेहनत करावी लागते. कारण ती वर्दी फक्त पैशाने भेटणार नाही. ती मेहनतीच्या आणि जिद्दीच्या भरोश्यावर भेटणार आहे. तर त्या वर्दीचं नेहमीच अट्रॅक्शन असणारच हा, आहे, बरोबर आहे. म्हणजे तुला पोलीसच बनायचं होतं, ठरलेलं होतं. हा, त्याच्यामुळे म्हणजे जास्त त्रास नसेल गेला. म्हणजे मग मी माझं 12th पर्यंत म्हणजे कम्प्लीट केलं. तेव्हा असं हं, होतं की पहिले आपण ग्रॅज्युएशन करून घ्यावं का. बरोबर. मग तरी पण मी एक भरती दिली होती, हं, जस्ट ट्रायल म्हणून जेव्हा आली होती भरती तेव्हा. हं. पण त्याच्यामध्ये थोडं राहिली मी. आता पोलीस भरतीमध्ये यशस्वी होण्यासाठी तू तयारी कशी केली? मी तयारी म्हणजे जर लेखीचं जर आपण पकडलं तर लेखी पहिली मी सेल्फ करत होती. हं, पण सेल्फ केलं तर मला खूप अडचणी जात होत्या की आता कसं करायचं, म्हणजे कोणी गायडन्स देण्यावालं होतं नाही हं, लेखीमध्ये. हं, तर मी मग आता मला वर्धेतलं तर काही अकॅडमी माहित नव्हत्या. हं. मग मी असंच ग्राउंडवर कोणाला पण विचारायची की अकॅडमी कोणची चांगली आहे बा, तर सगळेजण सांगायचे की संघर्ष अकॅडमी चांगली आहे. मग मी कोणाला पण विचारायची, म्हणजे हं. कोण्या पण मुलीला किंवा मुलाला विचारायची तर संघर्ष अकॅडमी सांगायचे. मग माझा एक मित्र आहे तर विकी नावाचा, तर त्यांनी मला तुमच्याकडे आणलं. हां. नंतर मग अकॅडमी लावून दिली आणि मग अकॅडमी लावल्याच्या नंतर मग मला म्हणजे खूप सपोर्ट झाला, म्हणजे तुम्ही जे मार्गदर्शन देत होते म्हणजे स्वप्नील सर. आम्ही जे तुला मार्गदर्शन केलं, त्याचा आणि तुझ्या यशाचा बराच वाटा असं तुला वाटतं? म्हणजे तुमचा खूप सपोर्ट झाला सर, त्याच्यामुळे माझी लेखी खूप वाढली. पहिले इतका स्कोर नव्हता होत. हं, पण त्याच्यामुळे माझं खूप आलं, म्हणजे तुम्ही झाले आणि आपले स्वप्नील सर झाले. हं. मला कधी पण म्हणजे असं विचारायचं, कधी कमी पेपर वगैरे बसला ना तर ऑफिसमध्ये येऊन म्हणजे बोलायचे की नाही, कधी काय आपलं झालं टार्गेट बा. काय असतं, की जेव्हा खेड्यापाड्यातून विद्यार्थी आज वर्धेसारख्या शहरात येऊन राहतात, रूम करून राहतात, मेहनत करतात, तर त्याच्या मेहनतीचं चीज झालं पाहिजे. त्याला लवकरात लवकर यश भेटलं पाहिजे. म्हणून आम्ही आता आपल्या अकॅडमीचे विद्यार्थी तर येतातच येतात. पण जे विद्यार्थी आपल्या क्लासचे पण नाही, जे बाहेरचे आहे, पण ते आपल्या इथे पेपरला येतात. आपण त्यांनाही जर एखादा पेपर वाटला चांगला आहे, पण कुठे काही कमतरता होत असेल, तर मी त्याचा पेपर स्वतः चेक करून त्या OMR ला चेक करतो. जसं तुझा पेपर चेक केला, हो, बाकी लोकांचा केला. आणि ते यासाठी आम्ही चेक करतो, की त्याच्या चुका दुरुस्त व्हाव्यात. त्याने अभ्यासाचं आपल्याला कुठे जास्त अभ्यास करायचा आहे किंवा कुठे आपल्या अडचणी सॉल्व्ह करायच्या आहेत, चुका काय होऊन राहिल्या, यासाठीच आपण ते गाईडन्स करत असतो. तर याचा फायदा तुला झाला, याचा आम्हाला पण अभिमान आहे. म्हणजे आम्ही पण तुझ्या यशामध्ये थोडंफार तरी सहभागी होऊ शकलो, याचा निश्चितच आनंद आहे. की आणि मैदानी. हो. आणि दोन्ही गोष्टी जर टफ असल्या, तरच आपल्याला यशापर्यंत पोहोचता येते. तर मैदानी चाचणीबद्दल काही सांगता येईल का तुला? की कशा पद्धतीने तयारी केली? मैदानी चाचणीचं जर सांगायचं राहिलं तर मी सर पहिले एकटीच प्रॅक्टिस करत होती. हं, पण माझं म्हणजे तेवढं 800 मीटर जे आहे ते मला समजत नव्हतं कसं मारायचं. हं, 100 मीटर समजत नव्हतं. हं. आणि मग माझा एक जो मग म्हटलं की स्वतः तर आपण करू नाही शकत बा. नाही, बरोबर. मग माझा एक मित्र आहे, हं, त्याच्यासोबत मग मी ग्राउंड करत होती. तर मला तो सांगायचा 800 माझी रनिंग घ्यायचा. हं, मला 100 कसं धावायचं बा ते सांगत होता. हं, हं. तर त्याच्यामुळे माझं ग्राउंड खूप चांगलं बसलं. एक एक. तुला ग्राउंडबद्दल जास्त काही आयडिया नव्हती. हो, पण तुझा फ्रेंड हो, विकीने तुला त्यासाठी खूप मदत केली. हो, म्हणजे 800 ची तयारी कशी करायची, गोळा कसा फेकायचा, 100 कसं धावायचं, हे सगळं त्यांनी तुला शिकवलं. हो, म्हणजे तुझ्या या यशामध्ये आपण असंही म्हणू शकतो, की तुझा फ्रेंड विकीची पण बरीच मेहनत हो आहे. सर. त्याची खूप मेहनत, म्हणजे त्याने मला क्लासला तुमच्याकडे आणलं. हां, त्याने ग्राउंडला योग्य पण रस्ता तुला करायचं. दाखवला. हां. म्हणजे ते मार्गदर्शन आहे, म्हणजे हं, ते
तुमच्याकडून तर मिळालं, पण म्हणजे तुमच्याकडे यायचं कसं ते त्यांनीच मला आणलं. ग्राउंडला माझं कधी होत नव्हतं, म्हणजे कधी तब्येत म्हणजे आपलं पाय दुखलं तर आपल्याला वाटते की जावं नाही बा, पण बरं. ते मला नेत होता. मग कधी टेकडीवर गेल्यावर मला खूप त्रास यायचा. जर टेकडी म्हणजे नशी चढायची तर मी कधी बरोबर. कधी नाही कल्टी मारत होती की जातच नव्हती. पण मला तो न्याचा जबरदस्तीने मला करायला लावायचा. म्हणजे त्यांनी खूप माझ्याकडून मेहनत करून घेतली. चांगलं आहे. हो. बघा, आणि आपले मित्र मैत्रिणी अशा असाव्या जे आपल्याला पुढे नेतील. हो, ठीक आहे. जे मित्र मैत्रिणी आपल्याला मागं ओढतील त्यांच्यापासून आपण 4 हात दूर राहिलेलं बरं. हो. पण तुझ्या सांगण्यावरून असं वाटतं की तुझ्या मित्राने तुला लागण्यासाठी खूप जास्त सपोर्ट केला आणि आज तुझ्या यशामध्ये तू त्याला लक्षात ठेवलं हो. की त्याच्यासाठी पण खूप मोठी गोष्ट आहे. आणि आपल्या मित्रांनी जर आपल्यासाठी काहीतरी केलं असेल तर आपण त्याला निश्चितच लक्षात ठेवायला पाहिजे. महाराष्ट्र पोलीस बनण्यासाठी पहिली तर 50 गुणांची मैदानी चाचणी आहे हो. आणि त्यानंतर 100 गुणांची लेखी चाचणी. आता आपण आपल्या पुढच्या टप्प्याकडे वळू, जेणेकरून आपले जे व्ह्युअर्स आहेत किंवा आपले जे विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांना काहीतरी प्रेरणा मिळेल आणि त्यांना या अनुभवाचा काहीतरी फायदा होईल. तर आपल्याला 800 मीटर, 100 मीटर आणि गोळाफेक हो. या 3 पैकी तुला आवडणारा इव्हेंट कोणता आणि चॅलेंजिंग वाटणारा इव्हेंट कोणता? सर आवडणारा म्हणजे माझा गोळाफेक म्हणजे असा होता, की तुम्ही म्हणजे मला झोपेतून पण उठवलं, की गोळा फेक तरी माझा आउट ऑफच जायचा हात पण. गोळा आउट ऑफ जायचा म्हणजे हां. हा प्लस पॉइंट होता हा आपला. प्लस पॉइंट होता, हं. की मी एक वेळा म्हणजे गोळा बनवला आउट ऑफ जाण्याचा, तर त्याच्यानंतर माझा असा एक पण वेळा की कमी गेला बा असं झालंच नाही. आउट ऑफच जायचा. बरं. आणि नंतर थोडं माझं कमी आहे 100 मीटर. 100 मीटर हां. कमी होतं. तरी पण जे माझ्या मित्राने जे करून घेतलं आहे 100 मीटर, तर हं. त्याच्यामुळे मी इथे चांगली मग परफॉर्मन्स 100च्या करून प्रॅक्टिसला आपल्याला वाढवायचं असेल किंवा चांगले जर मार्क्स घ्यायचे असेल, तर काय प्रॅक्टिस करायला पाहिजे? कशी प्रॅक्टिस करायला पाहिजे? प्रॅक्टिस म्हणजे जे आपण सुरुवातीला जे आपण स्टेपिंग राहते, जे आपण निघतो, हं. तर ते कसं स्पीडनं निघालं पाहिजे. कारण का ते सेकंडचा हे म्हणजे राहते ना. सुरुवातीच्या स्टार्टवर हां, लक्ष दिलं पाहिजे. स्टार्टिंगवर लक्ष दिलं पाहिजे. तिथे कारण नाहीतर का आपण मायक्रो सेकंद चालले हां. लागते. हां. आणि ते मायक्रो सेकंडनी सुद्धा आपले 2-2 मार्क्स कट होत जातात. बरोबर. हां. तर आपण जर स्टार्टिंगच थोडी हळू केली, तर तिथे 2 सेकंड गेले, तर तिथेच आपले 4 मार्क्स कट होऊन जाते. बरोबर. एका-एका सेकंडनी 2-2 मार्क्स आणि कट होतात. मला असं वाटतं, की 100 वर न थांबता आपण थोडंसं पुढे जर धावलं, तर हां. तिथे मायक्रो सेकंद कव्हर होतील का? सर नाही. ते तर म्हणजे सगळं म्हणजे आपलं प्लस पॉइंट असं असला पाहिजे, की जे दुसऱ्याला जमलं नाही, ते आपल्याला जमलं पाहिजे. बरोबर. तर सर्वजण तर ते कव्हर करून घेतात. पण जे स्टार्टिंग राहते, ते सगळ्यांची वीक राहते. नाही, नाही. स्टार्ट हां. तर पाहिजेच आपल्याला. हो. म्हणजे आपण 100 मीटरला 3 भागात डिव्हाईड केलं. स्टार्ट, मिडल आणि एंड. ते तर मला असं वाटतं स्टार्ट तर चांगला लागेलच. हो. मिडलमध्ये आपल्याला थोडं हे थोडासा श्वास घेता येईल, थोडंसं हलकासा श्वास हलकं घेता येईल. करता येते. आणि एंडिंगला मला असं वाटतं, की 100 वर न थांबता म्हणजे 100 जवळ आलं ना, "आलो बा, आलो बा, पोहोचलो" तर असं तिथे वाटू शकतं आपण आपल्याला. तर तिथे आपली स्पीड कमी नाही करायची. जे हां, आपली मला मला स्पीड आहे तेच ना म्हणायचंय, की हां, आपण 100 मीटरच्या आता लाईनवर हां, आल्यानंतर आपण स्पीड वाढवायला पाहिजे जवळ आल्यानंतर. वाढवायला पाहिजे. आणि समोर कसं खूप जागा राहते, तर आपण समोर गेलं तर चालते. हं, पण आपण पहिले जर स्पीड कमी केली, तिथे तर आपले आपल्याला मायक्रो सेकंद मायक्रो सेकंड ठीक जाऊ आहे. शकतात. आणि गोळा हा प्लस पॉइंट आहे हो. सांगितलं. पण जर एखाद्याचा गोळा वीक असेल, हां. तर त्याला आपल्याला काय मेहनत करता येईल? कशा पद्धतीनं गोळा वाढवता गोळ्याचं असं आहे, की हालत पाहून आपण गोळा नाही टाकू शकत. त्याला एक येईल? स्टेपिंग पाहिजे. म्हणजे हं, बरोबर आपण फेकलं स्टेपिंगनं, हं. तर जे बारीक मुलगी आहे, ते पण गोळा म्हणजे आउट ऑफ टाकतात. म्हणजे गोळा आउट ऑफ साठी असं काही आवश्यक नाही, की की खूप हेल्थच जास्त पाहिजे हेल्दी बा. पाहिजे म्हणून. म्हणजे ते आपल्या माइंड सेटवर डिपेंड करेल आणि टेक्निक पण घ्यावी लागेल. टेक्निक पाहिजे त्याची. आता शेवटचा इव्हेंट आपला 800 मीटर. तर 800 मीटरची प्रॅक्टिस करताना त्याच्यामध्ये काय अडथळे येतात आणि कशा पद्धतीने प्रॅक्टिस केली पाहिजे 800 मीटरची? 800 मीटरसाठी आपल्याला पहिले तर खूप लाँग रनिंग करावं लागते. हं, जेव्हा आपण लाँग रनिंग करू, तेव्हाच आपला स्टॅमिना म्हणजे गुड होतं. हं. तर आपण खूप म्हणजे तिथे पहिले लाँग रनिंग करून घ्यायची, म्हणजे स्टॅमिना तरी बनवून किती घ्यायची. किलोमीटरपर्यंत धावायचं की काही राउंड्स मारायचे असं काही असेल? तरी आम्ही 10-15 किलोमीटर म्हणजे कधी हप्त्यातून 1 वेळा धावत होतो. लाँग आणि रनिंग लाँग रनिंग. आणि डेलीचं असं? डेलीचं असं म्हणजे असं शेड्यूल राहत होतं. एक दिवस वेगळा, हं. दुसऱ्या दिवशी वेगळं शेड्यूल राहत होतं. कधी लॅपा मारत होतो आम्ही 400च्या, कधी 800च्या, कधी 1200च्या, असं म्हणजे म्हणजे फक्त रोज 800 नाही त्याला 400, 800, हां, 1200 असं डिव्हाईड करत घेतलं. डिव्हाईड. आणि रोजचं शेड्यूल म्हणजे वेगवेगळं राहत होतं. मला मार्गदर्शन ज्यांनी केलं होतं, हं. तर मग तशानुसार मी ते करत होते. बरं. हां, आणि आता 800 मीटर म्हटलं जनरली रोडवर होऊन राहिलं. हो. तर 400 जाणे आणि 400 येणे. 400 तर 800 मीटर जो टायमिंग आहे मुलींसाठी तो हां. किती आहे? तो आहे 2 मिनिट 50 सेकंड आहे 2 टाईम. मिनिट 50 सेकंद. हो. तर जो पहिला 400 चा टप्पा आहे, आता हा किती वेळात व्हायला पाहिजे आणि पुढचा 400 चा टप्पा आहे, हा किती वेळात व्हायला पाहिजे?
पहिला तर 1:30 मध्ये वगैरे 1:40 मध्ये वगैरे व्हायला पाहिजे. 1 मिनिट पहिला 40 म्हणजे स्लो. सेकंद. हा, ओके. 1:40 पर्यंत. 1:40 पर्यंत. मग कारण आता का 1 मिनिट आणि 10 सेकंद राहिले हा. आपल्याकडे. म्हणजे कसं पहिले आपण जर खूप फास्ट न घेतलं तर आपल्याला मग जेव्हा आपण 400 परत येत राहतो तेव्हा मग आपले आपण पाय थकून जाऊ, हा. एनर्जी राहणार आणि नाही. आपले पाय म्हणजे ब्लॉक होऊन राहते. ओके. तर आपण शेवट काही करू नाही शकत. ठीक आहे. माझं तसंच झालं होतं सर. 800 ला गेले छान. म्हणजे जे 4:40 यायचं आता 4:20 मध्ये झाले. म्हणजे थोडी जास्त स्पीड मध्ये. स्पीड न गेली की आपण पोहोचलो पाहिजे बा लवकर. पण मग जेव्हा स्टार्टिंगला म्हणजे एंडिंगला येताना जे 100 मीटर राहिले होते तर माझे पाय असे ब्लॉक झाले होते. तर मी म्हणजे तिथंच हार मानली होती की माझ्याच्यानं होईल की नाही होईल. पण जेव्हा पोलीस भरतीचं इथे आपलं झालं होतं ना महिला आश्रमकडे तिकडे, तर तिथे सपोर्ट करायला तो माझा जो मित्र म्हटलं होतं ना ते सगळे आले होते तिथे. मग त्यांनी मला असा आवाज दिला होता की ऋषाली धाव, ऋषाली धाव. तर त्याच्यामुळे माझं ते मी म्हणजे करू शकली ते कव्हर. म्हणजे आपल्याला जर तिथे कोणी मित्र cheer करायला cheer असला, आपल्याला करायला. म्हटलं की नाही तू करू शकते, तर आपल्याला ते जास्त सपोर्ट, मॉरल सपोर्ट भेटतो. हो. म्हणजे म्हणजे आपण मनातून एक जरी असं हार म्हणता येईल की जेव्हा आपण भरतीला जातो, तेव्हा जर आपले कोणी तिथे मित्र असू शकले, तर ते आपल्याला थोडंसं खिचासाठी प्रयत्न करतील आणि त्याचा एक फायदा होतील. हा पॉइंट नोट करण्यासारखा आहे. हो. ठीक आहे. तर हे झालं फिजिकलचं. फिजिकलसाठी बरीच मेहनत करावी लागेल. आता माझा ओपिनियन असा आहे की पोलीस भरती करणं सोपं नाही. बऱ्याच लोकांना वाटतं की पोलीस भरती करणं सोपं आहे. पण 50 मार्काचं फिजिकल केल्याच्या नंतर आपल्याला 100 मार्क्सचा पेपर पण काढायचा आहे आणि सध्याच्या घडीला खूप कॉम्पिटिशन आहे. आता फिजिकलसाठी खूप मेहनत आहे, डाएट पण आहे आणि या सगळ्या गोष्टी थकवा झाल्यानंतर क्लासेस करणं, लायब्ररीमध्ये अभ्यास करणं आणि त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला झोपेवर कंट्रोल ठेवून पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा ग्राउंडवर जाणं खूप मोठी गोष्ट आहे. त्यासाठी मला वाटतं की पोलीस भरतीवाले मुलं खरंच खूप मेहनत करतात. पण आता 100 मार्क्सचा जो पेपर आहे, त्याच्यामध्ये आपण म्हणू की गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण आणि जी-एस-जी-के. तर हे 25-25 मध्ये जर आपण डिव्हाईड केलं, तर 100 मार्काचा पेपर बनवताना तुला कुठला विषय यातला असा चॅलेंजिंग वाटला? मॅथ, मराठीपैकी, जी-एस पैकी कुठला चॅलेंजिंग वाटला आणि कुठला तुझा आवडता विषय होता? माझा आवडता विषय लहानपणापासून म्हणजे मॅथच होता सर. मॅथ जो सर्वांचा कठीण म्हणजे न आवडता विषय असणारा तो आणि मला मॅथमॅटिक्स. कसं मॅथ मध्ये जास्त स्कोर राहायचे लहानपणापासून. जसं आता 10th मध्ये जेव्हा पेपर झाला ना आपला बोर्डाचा, तर मला मॅथ मध्ये 100 आणि त्याचे 20 मार्क आमच्या वेळेस नव्हते. पूर्ण 100 मार्कचा पेपर सॉल्व्ह करायला लागत तुझं होता. 10वी पर्यंत एज्युकेशन काय होतं? सीबीएसई होतं की स्टेट नाही, स्टेट बोर्ड? बोर्ड. स्टेट बोर्डला. आणि तिथे कसे पर्सेंटेज होते? तर तिथे मला 83 पॉइंट म्हणजे 83 पॉइंट म्हणजे तू लहानपणापासूनच हुशार विद्यार्थिनी होती. ओके. तर मला मॅथ मध्ये म्हणजे 100 मार्क्सचा पेपर होता ना, तर त्याच्यामध्ये ते थोडं मिस्टेकमुळे 97 मिळाले 100 पैकी. 100 पैकी 97 म्हणजे खूप आणि तेव्हा चांगला कसं स्कोर आहे. कॉलेज म्हणजे स्कूलमधून मार्क्स नव्हते मिळत. ते स्वतःला म्हणजे 100 मार्क्सचा आपल्याला पेपर सॉल्व्ह करायला लागत होता. ओके. आणि आता मॅथमॅटिक्सचा आवडता विषय आहे. मग मॅथमॅटिक्स चांगला असला की साहजिक रिझनिंग जमणारच. हो ठीक सर. आहे. आणि हो, तर आणि मॅथ म्हणजे कसं माझं होतं इंग्लिश मीडियम लहानपणापासून. तर मला कसं समजत नव्हतं. पण जेव्हापासून मी तुमचे क्लास केले, तर म्हणजे ते सॉल्व्ह म्हणजे मी खूप इझी करत होते. आणि तुमची जी पद्धत होती शिकवण्याची, मी आजपर्यंत तशी पद्धत कुठे बघितली पण नाही सर. नाही, ऍक्च्युली आमची पद्धत इझी असण्याचं कारण असं आहे की आता लहानपणापासून मलाही माझा आवडता विषय गणित होता, इंग्रजी होता आणि यामध्ये मी लहानपणापासून माझ्याकडे जे मित्रमैत्रिणी माझे असायचे, ते माझ्याकडे गोळकाच असायचा आणि त्यांना मला समजावून सांगायची लहानपणापासून सवय. म्हणजे 5व्या-6व्या वर्गापासूनही माझे मित्र मला विचारायचे. म्हणजे माझ्यामधला जो टीचर आहे हा लहानपणापासूनचा आहे असं म्हणायला हरकत नाही. तर तेव्हापासून मी त्या पद्धती इझी करून सांगत आलो आणि माझी टेक्निक अशी आहे की मला तर येते, पण मी समोरच्या व्यक्तीपर्यंत कसं पोहोचवू यासाठी त्यावर मी खूप काम केलं आहे. आणि त्यामध्ये मुलांचं कुठं-कुठं चुकू शकते, कुठे त्याला अडचणी जाईल, यावर काम केल्यामुळे मला ते सहज शक्य होतं की आपण विद्यार्थ्यापर्यंत पोहोचू शकतो. आणि आपलं टार्गेट की खूप दिखावा करणं नाहीये, की मला हे येते, हे येते नाही. माझं टार्गेट आहे की माझ्या विद्यार्थी जर 100 विद्यार्थी बसले समजा बॅचला, तर 100व्या विद्यार्थ्याला समजलं पाहिजे. म्हणजे मी माझ्या लाईफमध्ये एक तत्व ठेवलंय, डाउन टू अर्थ. विद्यार्थी नसले तरी जमिनीवर, विद्यार्थी असले तरी जमिनीवर आणि म्हणून मला असं वाटतं की मी विद्यार्थ्याबद्दल कनेक्ट करू शकतो. हो सर, मला हेच तुमचं बघून नाही का आता माझ्या घरी येते कोणी विचारायला की तू क्लास कुठे केले बा, कसे केले, तर मी सर तुमचंच नाव सांगते की तिथे म्हणजे झिरो पासून विद्यार्थी तरी घडते बा. झिरो असले आता मी क्लासमध्ये बसत होती बा, तर ज्याला कोणाला येत नव्हतं तरी पण सरनी त्याच्याकडे लक्ष देऊन त्याचे स्कोर वाढवले. त्याच्या म्हणजे मी कधी पण सांगते की संघर्ष अकेडमी लावा बा तुम्ही. धन्यवाद. हो. आता
हे तर झालं आपलं गणिताचं, बुद्धिमत्ताचं. पण मराठी व्याकरण जर म्हटलं, तर मराठी व्याकरणामध्ये आपल्याला शब्दसाठा पण करावा लागेल, व्याकरण पण करावं लागेल. तर आता शब्दसाठा आणि व्याकरण यामध्ये तुला चॅलेंजिंग काय वाटतं, की व्याकरण चॅलेंजिंग वाटतं, की शब्दसाठा? जे शब्दसाठा आहे ते माझ्यासाठी थोडं चॅलेंजिंग होतं सर. हं, तर मी त्याच्यामध्ये थोडं माझे मार्क्स कटायचे. हं, तर मी असं केलं की रोज म्हणजे ते सगळं वाचणं झालं पाहिजे बाबा असं टार्गेट ठेवलं होतं, हं, की हं. त्याच्यामध्ये सुद्धा मार्क्स नाही कटले पाहिजे आपल्या फायनलमध्ये. बरं. मग आणि जे पेपरला येत होती मी गुरुवारी तुमच्याकडे, हं, तर त्याच्यामध्ये मग म्हणजे 2-3 क्वेश्चन तर राहतच होते ना बरोबर. शब्दसाठ्याचे, 5 जाणार. क्वेश्चन राहत हं, होते. हं. तर मी ते पूर्ण एका बुकमध्ये लिहत होती ते. आणि त्यांच्यामुळे पण माझा स्कोर खूप झाला सर तुमच्या पेपरमुळे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जर लागायचं असेल, तर अभ्यास तर महत्वाचा आहेच, निश्चितच. पण त्याही पेक्षा महत्वाचा आहे पेपर. आणि पेपर दिल्यामुळे पेपर आपला आरसा आहे. पेपरमध्ये होऊ शकते आपला स्कोर कमी येईल, जास्त येईल. पण पेपरमध्ये आपला स्कोर जर कमी आला, तर आपल्याला वाईट वाटलाच पाहिजे. पण पेपरमधला स्कोर कमी का आला? मग घरी गेल्यानंतर ते एनालिसिस केलं पाहिजे. मी सर्वांना सांगत राहतो आणि वृषाली पण तीच सांगून राहिली, की तिने ते पेपरचं काय केलंय, रजिस्टर केलंय. त्याच्यामध्ये ते क्वेश्चन्स लिहून ठेवले आहेत. तिथे कुठे कमी पडलं, काय पडलं आणि नेक्स्ट टाईम ती वाचत राहिली. म्हणजे याने काय होईल, की आज झालेली चूक ही उद्याच्या आपल्या प्रश्नामध्ये नाही होणार आणि त्याचा निश्चितच फायदा होत असतो. म्हणजे मी सर पहिले तशी करत नव्हती. पण जेव्हापासून तुम्ही सांगितलं होतं क्लासमध्ये, तेव्हापासून हं. मी एक रजिस्टर बनवलं होतं आणि मग त्या पेपरपासून मग मी सगळे पेपर असे लिहत गेले. जे समज मॅथ्सचा क्वेश्चन कधी मला आला नाही, तर तो लिहून ठेवायचा, रिझनिंगचा लिहून ठेवायचा आणि मराठीचे लिहून हे 3 नाही, विषयाचे लिहून ती ठेवतो. टेक्निक मला असं वाटते, की ती खूप चांगली आहे. तसं बघा 100 मार्क्सचा पेपर आहे. 100 पैकी 80 प्रश्न आपल्याला आले आणि 20 प्रश्न नाही आले. तर पुढच्या वेळेस पुन्हा 100 मार्क्सचा पेपर चाळायची गरज नाही. कारण अभ्यास एवढा मोठा अवाढव्य अभ्यास आहे आणि प्रत्येक पेपर जर चाळत बसलो तर वेळ आपल्याला कमी पडेल. मग जे प्रश्न आपल्याला इझिली येत आहेत त्यांना साईडला ठेवा आणि जे प्रश्न आपल्याला हार्ड वाटतायत त्यांना लिहून टाका आणि ते लिहिल्याच्या नंतर त्याचं सोल्युशन लिहा. त्याच्यामध्ये सिली मिस्टेक्स होतील. आता हे आम्ही सर्वांना सांगतो. पण तू ऐकलं, हो त्याचा सर. तुला फायदा झाला. हो. तर बाकी विद्यार्थ्यांनी पण या पद्धतीनं आणि गेलं सर तर तुम्ही फायदा सांगत होईल. होते, की टेबल रोज लिहा बा. हां, पाढे. तर हां, पाढे. तर मी क्लासमध्ये बघत होते, की कोणी म्हणत होते, की का लिहायचं आहे बा, सरला तेच काम आहे. पण मी नाही का बरोबर. माझं काम तेच आहे. म्हणजे मी असं होतं, की सर सांगते तर ते करायचं बा. करायला पाहिजे. बरोबर. तर मी करत होते, लिहत होती. हं. तर ते फायदा आपल्या पेपरमध्ये होत होता, की आपल्याला आठवत बसायला नव्हतं लागत. लवकर ते गणित येत होतं आणि ॲक्चुअली ते काय कसं असतं, फास्ट ज्यावेळेस आपण लागत होतं. पेपरला जातो, हो, पेपरला गेल्याच्या नंतर आपल्याला लागायचं खूप प्रेशर असतं, अपेक्षांचं ओझं असतं हो, आणि त्याच्यामुळे जर आपण काही दिवस त्याची प्रॅक्टिस जर नाही केली असली, तर तिथे ते अचानक आपला कॉन्फिडन्स राहणार नाही, की मला 12चाही पाढा लिहून काढावा लागेल. पण रेग्युलर जर ते पाढे करत राहिलं, तर तसं करायची गरज नाही. कारण आपल्याला माहित आहे, की माझा पाढा ओके आहे. हो, ठीक आहे. तर तो थोडासा एक माइंडसेट असतो आणि एक भीती जर वाटली पेपरमध्ये, तर ते आपल्यावर हावी होत असतं. हो. त्यासाठीच आम्ही ते तुमच्याकडून पाढे, वर्ग, गण किंवा बेसिक कॅल्क्युलेशन जास्त स्ट्रॉंग करून घेतो. तर अभ्यासामध्ये गणिताचे पाढे, मराठीचे शब्द आणि व्याकरण पुन्हा-पुन्हा लिहून काढणे या सगळ्या गोष्टी तर आहेच. हो. पण आता एक विषय राहिला महत्त्वाचा जी-एस-जी-के. मग जी-एस-जी-के हा बऱ्याच लोकांना आवडतो, काही लोकांना आवडत पण नाही. पण मला असं वाटतं, की त्या विषयाची सर्वाधिक प्रॅक्टिस केली पाहिजे. त्याला आपण लिहून काढलं पाहिजे. तू कशी प्रॅक्टिस केली होती? माझं म्हणजे सर पहिले जीएस खूप म्हणजे मला मार्क्स मिळतच नव्हते. 25 पैकी 8 कधी 6च मिळत बरं. होते. हं. मग मी जसे पेपर देत गेली तसं मग मला वाटलं की थोडं जीएस मध्ये कुठे कमी पडली बा. हं, हं. मग जे आपले स्वप्नील सर आहे स्वप्नील पेटे हां, सर. ते पण मला म्हणजे विचारत राहायचे की तुझं जीएस मध्ये काय प्रॉब्लेम आहे? म्हटलं माझं समजत नाही बा. तर म्हणे आपल्या क्लासला येत जा, बसत जा. हं, मग मी क्लास वगैरे केले तर खूप म्हणजे सरचं म्हणजे खूप छान समजत होतं. जे सर सांगत होते मग पेपरला वगैरे तो क्वेशन आला तर आपल्याला मला डायरेक्ट आठवत होतं की सर तर असे सांगत होते बा. नाही, तर याचा सरांची आन्सर इच्छा अशी होती, की हां. आपल्या क्लासचे सगळे विद्यार्थी लागायला पाहिजे. आणि त्यांचं टार्गेट असं होतं, की जर हाय क्वेशन जरी गेला आपल्याला, हां. तरी तो आपल्या विद्यार्थ्याला आला पाहिजे. म्हणजे आम्ही मागच्या वर्षी टार्गेट असं ठेवलं होतं, की आपल्या विद्यार्थ्यांनी वर्धा नाही, महाराष्ट्रात कुठेही फॉर्म भरला, तर तो कमी नाही पडला पाहिजे. मग त्या पद्धतीनंच ती जी-एसची बॅच स्वप्नील सरांनी हां. चालवली. मी पण त्याला सांगितलं होतं. काही क्वेशन थोडे हार्ड पण आम्ही घेतलेले. हां. ठीक आहे. तर याचा तुला फायदा झाला हो सर, खूप फायदा निश्चितच. झाला. आणि बाकी सेल्फ काही प्रॅक्टिस केली असेल, करंट अफेअर वगैरे काही लिहून काढलं असेल, हां. तर ते कशा तर पद्धतीने केलं? YouTube चॅनल म्हणजे एक मी फॉलो करत होती. ते करंट अफेअर्सचे मराठी म्हणून आहे. बरं. तर त्याच्यामध्ये डेली म्हणजे 12-12 क्वेशन येत होते. ओके. तर मी ते एक बुक बनवलं होतं त्याच्यामध्ये सगळं माझं लिहून आहे. आता पण लिहून आहे. म्हणजे तू रोजचे मी 12 रोजचं क्वेशन लिहत होते. Telegramवर जे येतंय, चॅनलवर जे हां, येतंय, ते तू चॅनल. लिहून काढत होती. हो, ठीक आहे. म्हणजे त्यामुळे तुझं करंट अफेअर चांगलं बनलं. हो. आता बघा, अभ्यास करायला पाहिजे.
पण तो एका स्ट्रॅटेजीने केला पाहिजे हे आपल्याला वृषालीकडून आता माहित पडलं. आपण प्रत्येक विषयाच्या स्ट्रॅटेजीवरून जाणून घेतलं. तर एकदम सखोल स्ट्रॅटेजी घेणं शक्य होणार नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. तर आता आपण वृषाली मला सांग की तू दिवसातून किती घंटेपर्यंत अभ्यास केला? म्हणजे क्लास आणि ग्राउंड सोडून. किती घंटे म्हणजे असं माझी आपण क्लास तर केला तर तेवढी मेंटॅलिटी नाही राहत अभ्यास करायची. बरोबर. पण असं होतं माझं की क्लास केल्यावर पण म्हणजे तेवढं क्लासमध्ये जे शिकवते हम्म. तेवढं तरी आपलं झालं पाहिजे का? ते करून मग अजून समोरचं मी करत होती. आणि आपल्याला कसं तेवढं क्लासमध्ये शिकवलं तेवढंच तर आपल्याला येईल नाही ना पेपरला. बरोबर. आपल्याला स्वतःला पण थोडं इकडे तिकडे बघायला लागतं करावंच लागेल. पुस्तकामधून कारण वगैरे. कॉम्पिटिशन आहे करावंच हो लागेल. सर. तर मी लायब्ररी पण जॉईन केली होती. लायब्ररीमध्ये 10 वाजेपर्यंत बसत होती. आणि मग रूमवर गेल्यावर पण स्वयंपाक म्हणजे मी पहिलेच करून ठेवत होती. मग रूमवर गेल्यावर पण अभ्यास करत होती. म्हणजे रूमवर स्वयंपाक पण करायचा होता. हा. माझी मेस नव्हती. मी स्वतःच बनवायची. मग सकाळी ग्राउंड करायची. नंतर स्वयंपाक केल्याच्या नंतर मग सगळे क्लास वगैरे मग लायब्ररीमध्ये जायची. म्हणजे तू फिजिकली केलं, ग्राउंडही केलं, अभ्यासही केला. म्हणजे हे सगळं केल्याच्या नंतर तुला हे यश मिळालं. पोलीस भरतीचं यश मी पहिलेच सांगितलं की सहजासहजी मिळालेलं नसतं. बऱ्याच लोकांना वाटतं की पोलीस भरती आहे होऊन जातं. पण मला असं वाटतं की जो व्यक्ती पोलीस भरतीच्या त्या ग्राउंडवर येतो, 8 दिवस धावल्याच्या नंतर माहित पडते की पोलीस भरती किती इझी आहे. कारण ग्राउंडवर एवढं थकल्याच्या नंतर पुन्हा क्लास करणं, अभ्यास करणं, मी पहिल्यांदा सांगितलं की मोठी गोष्ट आहे. आता 4-5 घंटे लायब्ररीत अभ्यास करणं, पुन्हा उद्या उठायचं आहे, हे सगळं खूप चॅलेंजिंग काम आहे. पण हे जेव्हा आपण पार करतो, तेव्हाच आपण यशस्वी होतो. आणि वृषालीचं टार्गेट होतं की मला पोलीसच बनायचं आहे. त्याच्यामुळे तिचं ध्येय क्लिअर होतं. तर त्याच्यामुळे तिला तेवढा त्रास झाला नाही. आणि मला वाटतं 1 वर्षाच्या आतच हे आपल्याला यश मिळालं. म्हणजे पहिल्या भरतीमध्ये तर आपण नॉर्मली दिली होती. ठीक आहे. पण नेक्स्ट टाईम जेव्हा आपण सिरियसली अभ्यास केला 1 वर्षाच्या आत, म्हणजे जे विद्यार्थ्यांमध्ये एक कन्फ्युजन आहे की पहिल्या भरतीमध्ये होईल की नाही होईल, असं काही आहे का की पहिल्या भरतीत होणार नाही? सर नाही तसं वगैरे काहीच नाही. जर आपण जर मनापासून जर प्रयत्न केला तर पहिल्या भरतीमध्ये आपण यश मिळू शकतो. आता सगळं बाहेर कधी आपल्याला फिरायला जायची इच्छा होते. तसे माझी पण होत होती कधी इच्छा. पण मी तसं न करता म्हणजे संडेला पण मी लायब्ररीमध्ये जाऊन अभ्यास करायची. म्हणजे असं नाही की संडेला सगळ्याला सुट्टी राहते बा तर आपण बाहेर गेलं पाहिजे. मी असं म्हणजे केलं संडे नाही. इज अ फंडे जर केला हा. तर 1 वर्षात तर यश मला आज हा भेटणं यश शक्य नाही. मिळालाही नसता जर मी संडेला अभ्यास म्हणजे ते आपलं कधी 1-1 घंटा पण तरी केला आपण. किंवा जास्त म्हणजे संडेला मी दिवसभर म्हणजे लायब्ररीमध्ये बसत होती. तर फिरायला वगैरे कुठे जात नव्हती. त्याच्यामुळे म्हणजे आपल्याला ध्येय निश्चित करायचं आहे आणि सातत्याने काम करत राहायचं आहे. म्हणजे संडे फंडे जर करत बसलो तर आपला वेळ इकडे तिकडे वाया जाईल आणि त्यासाठी आपल्याला कमी वेळामध्ये यश भेटणार नाही. हो. कमी वेळात जर यश पाहिजे असेल तर मग मेहनत पण तशी जोरदार लागेल. आणि राहिला प्रश्न शेवटचा, की आता आपल्या जे विद्यार्थी आहेत, त्यांना काय मार्गदर्शन करता येईल, की त्यांनी कशा पद्धतीनं तयारी चालू ठेवावी पुढे आणि टार्गेट काय ठेवावं? त्यांनी टार्गेट तर आपलं हेच ठेवा, की आपल्याला जे अचिव्हमेंट पाहिजे, तर त्याच्यासाठी त्यांनी बरोबर म्हणजे ना आपलं जो सकाळी उठण्याचा टाइम आहे, तो नेहमी फॉलो केला. मी तशीच करत होते. जो उठण्याचा टाइम आहे, तो फॉलो करत होती. नंतर ग्राउंडला तेवढ्याच वेळामध्ये झालं पाहिजे. मग तिकडून आल्याच्या नंतर आपलं स्वयंपाक वगैरे सगळे कामं तेवढ्याच वेळात केली पाहिजे. मग रेग्युलर मी क्लासला पण यायची सर. तुम्हालाच बरोबर. माहिती की क्लास रेग्युलर पाडायची. रेग्युलर यायची आणि म्हणजे तुझं जे होता अभ्यास तो चांगला होता. पेपरचा स्कोर चांगला होता. मुद्दामच तुला ते गाईडन्स यासाठी करत होते, की कुठे काही चुका होतात ते आम्हाला वाटलं होतं. हो. ते म्हणतात, की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. आम्हाला तुझे पाय क्लासमध्ये दिसले होते आणि मी तुला म्हटले होते, की तुझा रिझल्ट यावर्षी नक्की येईल म्हणून. ठीक आहे. कारण काय होते, की विद्यार्थ्याची जी इच्छाशक्ती दिसते आणि त्याचा कॉन्फिडन्स दिसतो, तो आपल्याला झळकतो. आणि एकदा का आपल्याला कॉन्फिडन्स झळकला, आपल्याला कॉन्फिडन्स आला, तर आपला रिझल्ट निश्चितच येतो. ठीक आहे. तर उठण्याचं, झोपण्याचं, अभ्यासाचं पूर्ण शेड्यूल पूर्ण हो, माझं होतं फिक्स होतं. आणि शेड्यूल असल्याशिवाय शक्य वाटत नाही, मलाही आणि वाटत म्हणजे नाही. मी गावाला वगैरे जायची तर म्हणजे घरचे पण मला फोर्स नव्हते करत की राहा बा घरी. म्हणजे आता जर गेली तर फक्त रात्रभर राहत होती. मग सकाळी उठून म्हणजे आपल्याला क्लास आहे, ग्राउंडला जायचं आहे बा. तर नाही, माझं म्हणजे हेच होतं. ते असतं काही लोकांचं. आता शनिवार आहे उद्याचा, मग शनिवारला गेल्याच्या नंतर आंब्याचा रस, त्याच्यानंतर तिखट खारट आणि त्यानंतर मग राहून जाण बाई आजचे दिवस किंवा बापू आजचे दिवस. तर याने काय होईल, निश्चितच डिस्टर्बन्स निर्माण होईल. हो. मी विद्यार्थ्यांना तेच सांगत राहतो, की तुम्ही जोपर्यंत यशस्वी होत नाही ना, तोपर्यंत घरी जाणं कमी करा. ज्या दिवशी यशस्वी झाले, त्या दिवशी आता महिनाभर
हो घरी सर, आहे. आता मी महिना झाली घरी आणि आता घरचे म्हणत पण नाही की आता म्हणजे पहिला आम्ही म्हटलं म्हणे की तू घरी नको राहू, हा. पण आता असे विचार म्हणे की भेटला पाहिजे बा, म्हणजे सोबत राहणं झालं पाहिजे बा असं त्यांचं बघा, विचार. घरच्यांचं पण सपोर्ट खूप महत्वाचा असते आणि तिच्या घरच्यांनी तिला कधी असं विनाकारण बोलवलं नाही, कारण घरच्यांची इच्छा होती की आपली पोरगी अभ्यास करून राहिली, काहीतरी चांगलं करून राहिली, मग तिला घरी येऊन विनाकारण तिची लिंक तुटेल आणि एकदा की लिंक तुटली तर मग ते अभ्यासावर कॉन्सन्ट्रेट करणं खूप कठीण होतं. तर खूप चांगली माहिती आपल्याला वृषालीकडून भेटलेली आहे आणि अशाच पद्धतीचे आपण नवनवीन या वर्षीचे जे यशवंत विद्यार्थी आहे त्यांना पण बोलवणार आहोत. धाव अशी ठेवायची की नियती पण थक्क झाली पाहिजे आणि जिद्द अशी ठेवायची की खाकी वर्दी पण आपल्यालाच मिळाली पाहिजे. क्या बात आहे. खूप छान लाईन म्हटल्या तू वृषाली. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही वृषालीकडून काहीतरी शिकायला पाहिजे. तर पुन्हा एकदा आपण धन्यवाद मानू वृषालीच्या आपल्या चॅनल आल्यावर आणि तिला पुढच्या यशासाठी म्हणजे पुढच्या वर्षी ती PSI म्हणून आपल्या चॅनलवर येईल अशी अपेक्षा करतो आणि थांबतो. धन्यवाद. थँक्स.